नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी झरेकर सर तुमच्या सर्वांचे परत एकदा आपल्या ई लर्निंग कॉमर्स या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण सेकंड लेसनमध्ये अकाउंटिंग इक्वेशन शिकत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकाउंटिंग इक्वेशनचा एक प्रॉब्लेम शिकवला होता. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला अकाउंट इक्वेशनचे दोन छोटे आणि सोपे प्रॉब्लेम समजून सांगणार आहे. तर चला आपण अगदी सहज सोप्या भाषेमध्ये अकाउंट हा विषय शिकूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम परत एकदा अकाउंटिंग इक्वेशन म्हणजे काय मी तुम्हाला समजून सांगत आहे. बघा, वाचा ते समोरचं तुमच्या. अकाउंटिंग इक्वेशन सिग्निफाइज दॅट द असेट ऑफ अ बिझनेस आर ऑलवेज इक्वल टू द टोटल ऑफ इट्स लायबिलिटीज अँड कॅपिटल. याचा मराठीत अर्थ काय होतो? कोणत्याही बिझनेसची असेट ही नेहमी त्या बिझनेसच्या लायबिलिटी आणि कॅपिटल यांच्या टोटल एवढी असते. उदाहरणार्थ, जर बिझनेसची असेट 100 रुपये असेल तर त्या बिझनेसची लायबिलिटी आणि कॅपिटल यांची टोटल सुद्धा किती असेल? 100 रुपये असेल. हे अकाउंटिंग इक्वेशन ट्रान्झॅक्शनमध्ये कसं प्रूव्ह होतं ते आज आपण परत एकदा बघूया. बघा, आपल्या पाठ्यपुस्तकामधलाच पेज नंबर 34-35 वरचा हा एक प्रॉब्लेम आहे. ह्याचं सोल्युशनच मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. बघा, कॉलम कसे आहेत? ट्रान्झॅक्शन असेट इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. पहिलं ट्रान्झॅक्शन बघा, व्यवस्थित लक्ष द्या. 2-3 वेळा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला हळूहळू समजेल. रुपाली कमेन्स बिझनेस विथ बँक बॅलन्स ₹25,000. याचा अर्थ असा होतो की रुपाली बिझनेसमध्ये तिचं बँक बॅलन्स घेऊन आली. रुपाली तिचं बिझनेसमध्ये बँक बॅलन्स घेऊन आली 25,000. म्हणजे रुपालीच्या बँकेमध्ये 25,000 रुपये होते, ते घेऊन ती बिझनेसमध्ये आली. आता बिझनेसमध्ये काय आली? कॅश आली. कॅश ही काय आहे? असेट आहे. म्हणून तुम्हाला असेट कॉलममध्ये दिसत आहेत 25,000. लायबिलिटी कॉलममध्ये दिसत आहेत 0. आणि बिझनेसमध्ये कॅश कोणी आणली? रुपालीने. म्हणजे हा रुपालीचा काय आहे? कॅपिटल आहे. हे त्या रुपालीचं काय आहे? कॅपिटल आहे. त्यामुळे तुम्हाला कॅपिटल कॉलममध्ये किती दिसत आहेत? 25,000. तर अशा प्रकारे बिझनेसमध्ये कॅश नावाची असेट आली आणि कॅपिटल म्हणून आलेली आहे. म्हणून या ठिकाणी एक रेष मारली आणि खाली बघा टोटल केली तर असेटची आली 25,000, लायबिलिटी 0 आणि कॅपिटल 25,000. इक्वेशन टॅली झालेलं आहे. दुसरं ट्रान्झॅक्शन बघा, परचेस मशिनरी फॉर कॅश ₹5,000. याचा असा अर्थ होतो की आपण 5,000 रुपयाची मशिनरी रोखीने खरेदी केली. आपण 5,000 रुपयाची मशिनरी रोखीने खरेदी केली. तर मित्रांनो, इथे आपण रोखीने काय खरेदी केली आहे? मशिनरी. मशिनरी ही असेट आहे. बिझनेसमध्ये मशिनरी नावाची असेट आली. म्हणून बघा, 25,000च्या खाली तुम्हाला दिसतंय +5,000. +5,000 म्हणजे काय? असेट आली. आणि आपण मशीन कशी खरेदी केली? रोखीने. त्यामुळे बिझनेसमधून कॅश नावाची असेट गेली. म्हणून तुम्हाला तिथं दिसतंय
-5,000. ते +5,000 काय दाखवतात? मशिनरी कम्स इन. आणि -5,000 काय दाखवतात? कॅश गोज आउट. या वाक्याचा लायबिलिटीवर आणि कॅपिटलवर काहीही परिणाम होत नाही, म्हणून तिथे 0 आहेत. रेष मारली. इक्वेशन टॅली करूया. +5,000 -5,000 ॲटोमॅटिक नील होतील. मग खाली आले 25,000. लायबिलिटी 0, कॅपिटल 25,000. परत अकाउंटिंग इक्वेशन टॅली झालं. तिसरं वाक्य बघा. बॉट गुड्स फ्रॉम स्वरा वर्थ ₹3,000 ऑन क्रेडिट. बॉट म्हणजेच परचेस. आपण स्वराकडून ₹3,000 किमतीचा माल उधारीवर खरेदी केला. इथे गुड्स खरेदी केले म्हणजे बिझनेसमध्ये गुड्स नावाची असेट आली. म्हणून असेट कॉलममध्ये बघा 25,000च्या खाली तुम्हाला दिसत आहेत +3,000. +3,000 म्हणजे गुड्स नावाची असेट आली. आपण गुड्स कसे खरेदी केले? उधारीवर, म्हणजे कॅश गेली नाही. कोणाकडनं उधारीवर खरेदी केली? स्वरा, म्हणजे स्वराला भविष्यात पैसे द्यावे लागतील. म्हणजे आत्ता ही स्वरा कोण झाली? आपली लायबिलिटी. कुठली लायबिलिटी? क्रेडिटर नावाची लायबिलिटी. म्हणजे इथे आपली लायबिलिटी वाढली. म्हणून लायबिलिटी कॉलममध्ये तुम्हाला दिसतंय ₹3,000. आता इक्वेशन टॅली करा. 25,000 अधिक 3,000 28,000. लायबिलिटीमध्ये 3,000 आणि कॅपिटलचे 25,000. 25 आणि 3 28 आणि असेटची टोटल पण 28. इक्वेशन टॅली. चौथं वाक्य बघा. पेड फॉर सॅलरीज ₹3,000. सॅलरीसाठी ₹3,000 दिले. म्हणजे बिझनेसमधून कॅश नावाची असेट गेली, म्हणून असेट कॉलममध्ये बघा दिसत आहेत चौथ्या वाक्याच्या समोर -3,000. कॅपिटलवर परिणाम होत नाही. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की एक्सपेन्सेस पेड केले असतील तर लायबिलिटी वर परिणाम होत नाही, कॅपिटल मात्र डिक्रीज होतं. एक्सपेन्सेस पेड केले असतील तर कॅपिटल डिक्रीज होतो, म्हणून कॅपिटलमधनं पण बघा -3,000 केलेले आहेत. परत इक्वेशन टॅली करा. 28 मधून 3 गेले 25. लायबिलिटी 3,000. 25 मधून 3 गेले 22. 22 आणि 3 25. असेटची टोटल पण किती आहे? 25. शेवटचं पाचवं वाक्य बघा. रिसिव्ड इंटरेस्ट ₹200. आपल्याला ₹200 इंटरेस्ट मिळालं. इंटरेस्ट मिळाली म्हणजे काय मिळाली? कॅश मिळाली. कॅश बिझनेसमध्ये आली. कॅश नावाची असेट बिझनेसमध्ये आली. म्हणून असेट कॉलममध्ये बघा +200 +200 आहेत. +200 म्हणजे कॅश आली. लायबिलिटीवर काही परिणाम होत नाही. आणि इन्कम मिळालं का कॅपिटल वाढतं. सोपी गोष्ट आहे ना. इन्कम म्हणजे फायदा झाला का कॅपिटल वाढतं, म्हणून कॅपिटलमध्ये बघा +200. टॅली करा. असेट 25,200 आणि लायबिलिटी आणि कॅपिटल यांची बेरीजसुद्धा 25,200च आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये हे इक्वेशन आपल्याला टॅली करता आले पाहिजे. अजून 4 वाक्य समजून सांगतो बघा. हे सुद्धा पुस्तकातीलच आहेत, पान नंबर 35 वरची. बघा. अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 90,000. मी डायरेक्ट सोल्युशन सकटच तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. वाक्य तुमची हीच आहेत पुस्तकात. वाक्याचा अर्थ असा होतो, अर्जुनने 90,000 रुपयाने बिझनेस सुरू केला. म्हणजे 90,000 कॅश बिझनेसमध्ये आली, म्हणून तुम्हाला असेट कॉलममध्ये बघा 90,000 दिसत आहेत. आणि बिझनेस चालू केलं म्हणजे या ठिकाणी कॅपिटल आलं.
कारण बिझनेस चालू करताना मालक जे जे आणतो स्वतःचं त्याला कॅपिटल म्हणतात. म्हणून या वाक्याचा परिणाम लायबिलिटीवर काहीच झाला नाही. कॅपिटलमध्ये 90,000 रुपये दिसत आहेत. आणि इक्वेशन टॅली, असेटची टोटल 90,000, लायबिलिटी 0, कॅपिटलची टोटल 90,000. प्रत्येक वाक्यानंतर अकाउंटिंग इक्वेशन टॅली व्हायला पाहिजे. दुसरं वाक्य बघा. परचेस मोटार कार ऑन क्रेडिट फ्रॉम होंडा कंपनी फॉर ₹30,000. आपण होंडा कंपनीकडून मोटार कार उधारीवर खरेदी केली. आपण काय उधारीवर खरेदी केली? मोटार कार, म्हणजे असेट आली. म्हणून असेट कॉलममध्ये बघा दिसत आहेत +30,000. +30,000 म्हणजे मोटार कार आली बिझनेसमध्ये. कशी खरेदी केली? उधारीवर, म्हणजे लायबिलिटी वाढली. आपल्याला भविष्यात पैसे द्यावे लागतील. कोणाला? होंडा कंपनीला. म्हणजे होंडा कंपनी आपल्या बिझनेसची कोण झाली? क्रेडिटर. क्रेडिटर ही लायबिलिटी आहे. म्हणून लायबिलिटी कॉलममध्ये तुम्हाला दिसत आहेत 30,000. हे 30,000 बिझनेसला कोणाला द्यायचे आहेत? होंडा कंपनीला. म्हणून लायबिलिटी कॉलममध्ये आले 30,000. इक्वेशन टॅली करा खाली. 90 आणि 30 1,20,000. लायबिलिटी 30,000, कॅपिटल 90,000. 90 आणि 30 1,20,000. असेटची बेरीज 1,20,000. इक्वेशन टॅली. तिसरं बघा. परचेस गुड्स फ्रॉम करण वर्थ ₹10,000 ऑन क्रेडिट. आपण करणकडून 10,000 रुपये किमतीचा माल उधारीवर खरेदी केला. आपण काय उधारीवर खरेदी केला? माल, म्हणजे गुड्स नावाचे असेट कम्स इन. इथे परचेस नाही घ्यायचं, इथं असेट आणि लायबिलिटीच्या भूमिकेतून विचार करायचा. गुड्स नावाचे असेट कम्स इन, म्हणून असेट कॉलममध्ये तुम्हाला दिसत आहेत +10,000. आणि आपण गुड्स कसे खरेदी केले? उधारीवर, म्हणजे भविष्यात पैसे द्यावे लागतील. कोणाला? करणला. म्हणजे करण आत्ता कोण झाली? आपली लायबिलिटी. म्हणून लायबिलिटी कॉलममध्ये पण दिसत आहेत 10,000. पट्टी रेश मारली. इक्वेशन टॅली. 1,20,000 आणि 10,000 1,30,000. लायबिलिटीमध्ये 30 आणि 10 40,000. कॅपिटल 90,000. म्हणजे या ठिकाणी लायबिलिटी आणि कॅपिटल यांची बेरीज झाली 1,30,000. तेवढीच बेरीज कोणाची? असेटची. इक्वेशन टॅली. शेवटचं वाक्य बघा. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 1,000. म्हणजे आगीमध्ये 1,000 रुपयाचा माल जळाला, नष्ट झाला. आगीमध्ये काय नष्ट झाला? माल, म्हणजे बिझनेसमधून गुड्स नावाची असेट गेली. म्हणून तुम्हाला -1,000 दिसते. -1,000 दिसते म्हणजे काय? बिझनेसमधून गुड्स नावाची असेट गेली, म्हणून -1,000. आणि असेट का म्हणून गेली? लॉस झाला. माल आगीत जळाला, हा बिझनेसचा लॉस आहे. आणि लॉस झाला का कॅपिटल काय होतं? डिक्रीज होतं. म्हणून कॅपिटलमधून पण बघा 1,000 मायनस केलेले आहेत. लक्षात ठेवा, इन्कम झाला असेल तर कॅपिटल वाढतो आणि एक्सपेन्सेस किंवा लॉस झाला असेल तर कॅपिटल मायनस होतं. बघा, इक्वेशन टॅली झालं. 1,30,000तून 1,000 गेले, खाली आले 1,29,000. लायबिलिटी 40,000 आणि 90 मधून 1 गेले 89,000. 89,000 आणि 40,000 यांची बेरीज किती येते? 1,29,000. म्हणजे या ठिकाणी तुमचं अकाउंटिंग इक्वेशन टॅली होतं. असेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. तर अशा प्रकारे तुम्हाला अकाउंटिंग इक्वेशन समजलेलं आहे अशी मी खात्री करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला कृपया सर्वांनी सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ मिळतील. तसेच तुम्हाला काही समजत नसेल तर मला तुम्ही मेसेज करायचं आहे. सर्वांचे परत एकदा धन्यवाद.